मनुष्य जीवन जगण्याच्या एका निश्चित भूमिकेवरून जागरूक विचाराने बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला अनुसरून आज या ठिकाणी खरात परिवार आणि गायकवाड परिवार या दोन परिवारांमधील जे रुधिर संबंध जुळलेले आहेत, रुधिर संबंध अर्थात रक्ताची नाते जुळलेले आहेत आणि त्या रक्ताच्या नात्यातून हा मंगलपर्णे या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। तेव्हा आलेल्या सर्वच निमंत्रितांचं खरात परिवार आणि गायकवाड परिवार या दोन्ही परिवारांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत आहे। उपस्थित मित्र हो, उद्या येणारी वैशाखी पौर्णिमा आहे। वैशाखी पौर्णिमा म्हटलं तर बौद्ध धम्माचा जो अत्यंत महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे वैशाखी पौर्णिमा। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाचा जन्म त्याच दिवशी झाला, महापरिनिर्वाण त्याच दिवशी झाले आणि बुद्ध ज्ञानत्व सुद्धा त्याच ठिकाणी त्याच दिवशी प्राप्त झालं। असा त्रिवेणी संगम वैशाखी पौर्णिमा आणि ही वैशाखी पौर्णिमा उद्या आहे। आपण ज्या ज्या गावात राहणार आहोत त्या त्या गावामध्ये आपण आपल्या परिसरात बुद्ध विहारामध्ये जाऊन भगवान तथागतांना नमन करायचं आहे। कारण भगवंतांनी सत्यवचन दिलेले आहे, आकाशात उडणारे, भूगर्भात राहणारे, पाण्यात जलतरणारे, पृथ्वीवर सरपटणारे, ज्याला दात आहे ज्याला दात नाही, ज्याला वाचा आहे ज्याला वाचा नाही, ज्याला नेत्र आहेत ज्याला नेत्र नाही, ज्याला पाय आहे ज्याला पाय नाहीत, अशा सरपटणाऱ्या सर्व पशु पक्ष्यांच्या प्रती मंगल कामना केलेली आहे भगवान तथागतांनी। आणि एवढा मोठा सुंदर असा धम्म तुम्हा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला दिला, तेव्हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे। आपण आपल्या विहारामध्ये उद्या सकाळी ठीक 6 वाजता आमच्या चंदनजिरा परिसरातील महिलांना मी या ठिकाणी सांगतो, उद्या सकाळी ठीक 6 वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून पंचशील बुद्ध विहारामध्ये हजर राहायचं आहे। सकाळी परित्राण पाठ होईल आणि महापरित्राण पाठ झाल्यानंतर संध्याकाळी आपण खीरदान करून देखील आपण महावंदना त्या ठिकाणी घेणार आहोत। तेव्हा आमच्या परिसरातील महिलांना सूचना आणि इतर लोकांना सर्वांनी बुद्धाला स्मरण जायचं आहे। ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी बुद्धाला स्मरण करायचं आहे। तेव्हा या ठिकाणी थोडक्यात मी सांगून या ठिकाणी मंगलपर्ण्याला सुरुवात करत आहे। तर अगदी आपली शांतता प्रस्थापित व्हायला हवी, तेव्हा मंगलपर्णाला या ठिकाणी सुरुवात करीत आहे। हात जोडा। अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि। या मात्या पित्यांनी ह्या नवीन 2 दाम्पत्यांना लहानात जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, कर्तव्य दक्ष केलं, अशा मात्या पित्याची या ठिकाणी पुष्प देऊन दोघंही धारक आणि धारिका पुष्प देऊन त्याचं स्वागत करतील। त्या दोघांनाही या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय मात्या पित्याचं।